भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्याचा आज दिवस आहे। या सैन्याच्या शौर्याचं प्रतीक असणारा विजय दिवस आज साजरा केला जातोय। भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची नोंद सुवर्णाक्षरात करणारा हा दिवस या दलांच्या ऐतिहासिक कामगिरीची आपल्याला आठवण करून देतो। 1971 मध्ये आजच्याच दिवशी भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सैन्याला शरण यायला भाग पाडलं होतं। पाकिस्तानचे 93,000 सैनिक ढाका इथे शरण आले होते। दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या सैन्यानं शरणागती पत्करली होती। याच दिवसानंतर पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवा देश निर्माण झाला। त्यामुळेच हा दिवस बांगलादेश मुक्ती दिवस म्हणूनही ओळखला जातो। या विजयाला 52 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल या दिवसाच्या पूर्वसंध्येला कोलकाता इथे भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं। तसंच दिल्लीमध्येही आर्मी हाऊसमध्ये आयोजित स्वागत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सहभागी झाले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजय दिवसानिमित्त वीर जवानांना अभिवादन केलंय। 1971च्या युद्धात आपल्या सशस्त्र दलांनी केलेल्या निस्वार्थ बलिदानाचं संपूर्ण देश कृतज्ञतेनं स्मरण करत आहे। या युद्धात ज्या वीर जवानांनी अभूतपूर्व शौर्याचं दर्शन घडवलं आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते, असं राष्ट्रपतींनी एक्स या मंचावर सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजय दिवसानिमित्त देशाच्या वीर जवानांना वंदन केलंय। आज विजय दिवसानिमित्त आपण सर्व त्या वीर जवानांना अभिवादन करत आहोत, ज्यांनी 1971 मध्ये निर्णायक विजय सुनिश्चित करताना कर्तव्यनिष्ठेनं भारताची सेवा केली। त्यांची वीरता आणि समर्पण भारतासाठी गौरवास्पद आहे। त्यांच्या साहसाला भारत सलाम करत आहे आणि त्यांच्या अदम्य भावनेचं स्मरण करत आहे, असं त्यांनी एक्स या मंचावर म्हटलं आहे।